नमस्कार मंडळी, आवाज मराठीच्या या साप्ताहिक बुलेटिनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही पाहताय आपली खास सिरीज जुम्मे के जुम्मे. मंडळी, हा मोहरमचा पवित्र महिना सुरू आहे. मोहरम म्हणजे इमाम हुसेन यांनी न्यायासाठी आणि मानवी मूल्यांसाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची आठवण. याच बलिदानाला उजाळा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना मोहरमच्या निमित्ताने संदेश दिलाय आणि हजरत इमाम हुसेन यांच्या त्यागाचं स्मरण केलंय. तर दर शुक्रवारी महाराष्ट्र आणि देशभरातील मुस्लिम समाजातील घडामोडी, यशोगाथा आणि सलोख्याच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजातील सकारात्मकतेचं दर्शन घडवणारी ही आवाज मराठीची एक खास सिरीज आहे. मंडळी, महाराष्ट्राच्या मातीचा गुणच असा आहे की इथे सण कुठल्याही धर्माचा असो तो सर्वांचा होऊन जातो. आता ही गोष्ट महाराष्ट्रातल्या बेरडवाडी गावाची. या गावात आज घडीला एकही मुस्लिम कुटुंब राहत नाही. तरीही इथला रामोशी समाज अतिशय आस्थेनं आणि शेकडो वर्षांची परंपरा जपत पारंपरिक पद्धतीनं मोहरम साजरा करतो. गावातले लोक स्वतःहून ताबूत बसवतात आणि सगळे विधी पार पाडतात. असंच दुसरं उदाहरण आहे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर जवळच्या देवसिंगा नळ गावचं. इथेही मोहरमच्या निमित्ताने हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र येतात. कोणाच्या घरी महाप्रसाद तर कोणाकडे मानाचा ताबूत. हाच तर आपला खरा महाराष्ट्र आहे, जो शतकानुशतके चालत आलेला हा एकोप्याचा वारसा पुढे नेतोय. सलोख्याच्या या परंपरेत मराठवाडाही मागं नाही. मराठवाड्यातील नारायणपूर हे तसं मुस्लिम बहुल गाव, पण या गावानं असा काही आदर्श घालून दिलाय की संपूर्ण राज्याला त्याचा हेवा वाटावा. या गावातल्या मुस्लिम बांधवांनी आणि ग्रामस्थांनी एकत्र येत गावातल्याच एका पडक्या हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार केलाय. एवढंच नाही तर याच एकजुटीच्या जोरावर त्यांनी गावाला स्वच्छतेचा मोठा पुरस्कारही मिळवून दिलाय. खऱ्या अर्थाने ग्रामविकास काय असतो ते या गावानं दाखवून दिलंय. केरळमधून एक अत्यंत हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. तिथं एका मुस्लिम महिलेनं चक्क एका हिंदू व्यक्तीचे अंतिम संस्कार केले. विशेष म्हणजे ती मृत व्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी म्हणजे RSSशी जोडलेली होती. समाजातील सगळ्या रूढी, परंपरा आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून एका महिलेनं निभावलेला हा माणुसकीचा धर्म आहे. राजकारणातही काही सकारात्मक गोष्टी घडत आहेत. समाजवादी पक्षाचे नेते झिशान अन्सारी यांनी थेट पंतप्रधान मोदींना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून गायीला राष्ट्रमाता घोषित करण्याची मागणी केली आहे. बहुसंख्य हिंदू समाजाच्या भावनांचा आदर करणारी त्यांची ही मागणी सध्या देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. आता वळूया पर्यावरणाकडे. पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. यावर तोडगा काढण्यासाठी मुस्लिम समाजातील मोठी संघटना असलेल्या जमियत उलेमा ए हिंद यांच्या शिष्टमंडळाने थेट भारताचे वॉटरमॅन राजेंद्र सिंह यांची भेट घेतली. जलसंवर्धन आणि पाण्याची बचत करण्यासाठी हे सर्वजण आता एकत्रितपणे जनजागृती करणार आहेत. महाराष्ट्र सरकारने आमिर खानच्या पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने फार्मर कप 2026 मोहीम सुरू केली आहे. याद्वारे 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीशी जोडण्याचा सरकारचा मानस आहे. आता एक नजर टाकूया एका अशा देवदूतावर जो आसाममध्ये गरिबांसाठी आशेचा किरण बनलाय. त्यांचं नाव आहे डॉक्टर रुबुल अहमद. हे डॉक्टर साहेब आपल्या क्लिनिकमध्ये गोरगरीब आणि गरजू रुग्णांवर चक्क मोफत वैद्यकीय उपचार करतात. पैशांच्या अभावी कोणाचेही उपचार थांबू नयेत यासाठी धडपडणाऱ्या या तरुण डॉक्टरची यशोगाथा आजच्या पिढीसाठी मोठी प्रेरणा आहे. आणि जाता जाता आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एक कामाची गोष्ट. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारची प्री मॅट्रिक स्कॉलरशिप योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दरवर्षी आर्थिक मदत केली जाते. तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी गरजू विद्यार्थी असतील तर त्यांना या योजनेचा नक्की लाभ घ्यायला सांगा. तर जुम्मे के जुम्मेच्या आजच्या भागात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. हे बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या भागातल्या अशा काही सलोख्याच्या, शौर्याच्या किंवा यशाच्या कहाण्या असतील तर त्या आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. पुढच्या शुक्रवारी पुन्हा भेटू जुम्मे के जुम्मेच्या पुढच्या भागात नव्या बातम्या आणि नव्या घडामोडींसह. धन्यवाद.